Praise the Lord, hallelujah. प्रभूची स्तुती असो, हालेलुया. Beloved, once again, it is a privilege to come into the presence of God to listen to the word of God. आणि अशा रीतीने परमेश्वराच्या सानिध्यात येऊन परमेश्वराच्या वचनातून शिकणं हे खरोखर सौभाग्य आहे. We have heard how Jesus released the gifts, and that too, not spiritual gifts nor natural gifts, but gifts which are a gift to the church, local church. आणि आतापर्यंत आपण अध्ययन करत होतो की प्रभू येशूने मंडळीला जी दानं दिलेली आहेत ती नैसर्गिक नाही आहेत, ती सामान्य नाही आहेत, पण ती मंडळीच्या वृद्धीसाठी देण्यात आलेली आहेत. Why these gifts are given? मग ही दानं का देण्यात आली? These gifts are not any gifts which will benefit you, but it will benefit only the church. ही दानं अशी आहेत की ज्याच्याद्वारे त्याचा फायदा आपल्या स्वतःला नाही पण मंडळीला निश्चित होतो. Why they were given is given in 12th verse. आणि ही का देण्यात आली याचं उत्तर आपल्याला पुढे 12व्या वचनात पाहायला मिळतं. Ephesians 4th chapter, इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय verse 12. आणि त्याचं वचन 12. It says, for the perfecting of the saints. आणि आपण पाहतो की ह्याद्वारे ह्या सर्व गोष्टीची पूर्णता व्हावी म्हणून First thing is to perfect the saints. सगळ्यात आधी पवित्र जनांची पूर्णता. How we can perfect the church? कशा रीतीने आपण मंडळीला पूर्ण करू शकतो? Here it is, the word, Greek word which is used is making everyone fit wherever they are. आणि ग्रीक भाषेमध्ये याचा जो शब्द याला वापरण्यात आलेला आहे त्याचा अर्थ अशा रीतीने होतो की प्रत्येकाच्या योग्यतेनुसार ज्याला त्याला योग्य ठिकाणी बसविणे. It is not the word perfecting which is used in Matthew 5:48. आणि मत्तय 5:48 मध्ये म्हटल्याप्रमाणे ती योग्यता नाही आहे. And then it is also not Hebrews 6:1 where perfection means completeness. आणि इब्री 6:1 प्रमाणे ज्या ठिकाणी पूर्णता आपण ज्या ठिकाणी जी पाहतो त्याचाही अर्थ याच्याशी संबंधित नाही आहे. But here each perfecting is nothing but fitting everyone according to their ability. पण ह्या ठिकाणी पूर्णतेचा अर्थ होतो की ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार ज्याला त्याला योग्य ठिकाणी बसविणे. And everyone has a gift and they have to use their own gift for the edification of the saints. आणि प्रत्येकाला एक दान देण्यात आलेलं आहे ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार ते देण्यात आलेलं आहे जेणेकरून मंडळीची वृद्धी व्हावी. So that is perfecting the saints, and secondly for the work of the ministry. आणि पहिली गोष्ट आपण यामध्ये पाहिली की पवित्र जनांची किंवा संतांची पूर्णता व्हावी आणि त्याच्यानंतर दुसरी आपण गोष्ट पाहतो सेवेच्या कामासाठी. Beloved, all men have same gift. प्रियांनो, प्रत्येकाला सारखं दान नाही. According to 1 Corinthians 12th chapter, each gift is different and each gift is given to each person. आणि करंथीकरास पत्र पहिले करंथीकरास पत्र 12व्या अध्यायानुसार प्रत्येकाला देण्यात आलेली जी दानं आहे ही वेगवेगळी आहेत. Each gift is different and differently it is given to each person. वेगवेगळ्या प्रकारची दानं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे ती प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेली आहे. So according to this verse it says for the work of the ministry these gifts are given. आणि ह्या वचनानुसार या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येकाच्या योग्यतेनुसार ही दाने देण्यात आलेली आहे. Third reason is for building up the body of Christ. तिसरी गोष्ट यामध्ये आपण पाहतो ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी. What is that? Building of the body. Body is not one part but it is a whole. आणि मग शरीर काय आहे? शरीर म्हणजे एक भाग नाहीये तर वेगवेगळे अवयव बनून मिळालेला आहे. Yeah, we are different and we are in different areas, we are in different geographical setups, but body is all put together becomes one body.
जणू काही आपण वेगवेगळ्या भागामध्ये राहतो, भौगोलिकरित्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये राहतो, पण एक शरीराचे अवयव म्हणून ज्यावेळेस एकत्र येतो तेव्हा एक शरीर तयार होतं. Each church cannot claim that they are the body. They are only one part of the body. प्रत्येक मंडळी ही गोष्ट कधीही घोषित करू शकत नाही की आम्ही पूर्ण शरीर आहोत. ते शरीराचा भाग आहेत. Every church is a part of the body and they become only one part, not the whole body. आणि प्रत्येक मंडळी त्या शरीराचा एक एक भाग आहे आणि ती प्रत्येक भाग मिळून ते शरीर तयार होतं. Now there are people who claim only we will go to heaven, other churches won't go. काही लोक असेही आहेत जे घोषणा करतात की केवळ आम्ही स्वर्गामध्ये जाऊ, बाकीचे येणार नाहीत. You know, one local church or one local geographical setup and one church where in that area cannot be called as a body, but it becomes a part of the body. आणि कुठलीही स्थानिक मंडळी किंवा भौगोलिकरित्या असलेली स्थापन झालेली मंडळी स्वतःला घोषित करू शकत नाही की आम्ही ते पूर्ण शरीर आहोत. नाही, पण ते शरीराचा एक भाग आहेत. Verse 13 says, 13 वचन पुढे सांगतं, until we all come into the unity of the faith. आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधीच्या गोष्टींची पूर्णता होईपर्यंत. What faith? What is what unity is speaking about? आणि कुठल्या प्रकारची पूर्णता या ठिकाणी आपण पाहत आहोत? It is the unity of faith. आणि विश्वासाची ही पूर्णता ऐक्यता आहे. Now we are divided and become fragments, and everyone has different differences, and then we all say we are perfect. आणि आपण प्रत्येक जण आज वेगळे आहोत. छोटे छोटे भाग म्हणून प्रत्येक मंडळ्या आज वेगळ्या आहेत, तरी सुद्धा स्वतःला म्हणतात की आम्ही पूर्ण एक शरीर आहोत. But beloved, when Christ comes, these differences will go and we all will become one faith, unity of one faith. पण प्रियांनो, ज्यावेळेस ख्रिस्ताचं आगमन होईल त्यावेळेला हे सर्व फरक निघून जातील आणि ख्रिस्ताच्या ठायी आपण सर्वजण एक शरीर असे बनू. For example, उदाहरणार्थ, we may be studying in different classes in different divisions in a school. आणि शाळेमध्ये असताना आपण वेगवेगळ्या इयत्तांमध्ये आणि वेगवेगळ्या वर्गांमध्ये शिकतो. And before the whole commencement of the classes, everywhere children will come and then make all sorts of noise, and they will be singing, running this side, that side, all sorts of things will be happening. But when the bell rings and everyone goes to their own school or their own division, then everything becomes silent, and then they celebrate real unity there. आणि शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा वर्गाची तासाची सुरुवात होण्यापूर्वी आपण पाहतो की वर्गांमध्ये, शाळांमध्ये गोंधळ असतो. प्रत्येक जण येतो, बोलत असतो, खेळत असतात, गोंधळ असतो. पण ज्या वेळेला शाळा सुरू होण्याची घंटा वाजते त्यावेळेस प्रत्येक जण आपापल्या वर्गात जातो. एक शांतता त्या ठिकाणी तयार होतं आणि प्रत्येक जण एक रीतीने त्या शांततेत एकत्र होतात. First standard person cannot be seventh standard because there are differences. पहिल्या इयत्तेतला मुलगा 7व्या इयत्तेतल्या मुलाशी बरोबरी करू शकत नाहीत, कारण त्यामध्ये फरक आहेत. We will definitely differ with one another. आणि निश्चित आपल्यामध्ये फरक आहेत. But when Christ comes, we will be united and there will be unity of faith. पण जेव्हा ख्रिस्त येईल त्यावेळेस आपण एक केले जाऊ आणि विश्वासामध्ये आपल्यामध्ये एकरूपता असेल. So verse 13 speaks about unity of faith. 13 वचन हेच आपल्याला विश्वासातील ऐक्याबद्दल सांगतं. And then again verse 13 continues saying, and of the knowledge of the Son of God. आणि मग पुढे 13 वचनातील पुढचा भाग सांगतं की ख्रिस्ताची ज्ञानाच्या एकत्वास. So there is knowledge of the Son of God. आणि ख्रिस्ताच्या किंवा देवाच्या पुत्राच्या ज्ञानासंबंधाने. You know, some groups may say Jesus is only human. काही समूह असे आहेत जे म्हणतात की येशू केवळ मनुष्य होता. Others may say no, Jesus is only divine. काही म्हणतात की नाही, येशू दैवी होता. And these differences will dissolve
and we all will become one people of one knowledge about the Son of God. आणि हे सर्व असलेले तत्सम जे फरक आहेत हे संपून देवाच्या किंवा ख्रिस्ताच्या ठाई आपण सर्वजण एक केले जाऊ. So how many differences, how many benefits we have seen here? मग या ठिकाणी किती प्रकारचे फायदे आपण पाहतो? Just count and tell me afterwards. आणि हे सर्व तुम्ही मोजू शकता आणि नंतर मला सांगू शकता. Okay, next one says, पुढची गोष्ट, it says, to a complete person, to the measure of the mature saints of the fullness of Christ. एकत्वास प्रौढपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीने मर्यादेस येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. You know, there is childhood friends. आणि लहान लेकपणातले आपले मित्र असतात. But they grow. जेव्हा ते वाढतात, When they grow higher and higher, they forget the differences. आणि जेव्हा वयामध्ये त्यांची वाढ होते त्यावेळेस तो फरक त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये येत जातो. So same way here also, the complete, as a complete person we grow. आणि त्याच रीतीने एक पूर्ण व्यक्ती म्हणून आपण घडूपर्यंत How we will grow then? आणि आपण कसं वाढणार मग? It says to the measure of the mature state of the fullness of Christ. आणि इथं असं म्हटलेलं आहे, प्रौढ मनुष्यास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईपर्यंत. So till the fullness of Christ comes, we will be growing and becoming mature. ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईपर्यंत आपण वाढत जाऊ आणि त्यानंतर आपण पूर्ण होऊ. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Then verse 14 says, आणि मग आता पुढे 14 वचन, so that we will not be children, यासाठी की आपण यापुढे बाळासमान असू नये, tossed this way and that way and carried about with every wind of doctrine. म्हणजे मनुष्याच्या धूर्तपणाने व भ्रांतीच्या मार्गाने हेलकावणारे असे होऊ नये. Beloved, there is a wind. आणि प्रियांनो, हवा किंवा वारा, And when wind comes, we will be tossed here and there. जेव्हा वारा सुटतो त्यावेळेला आपण इकडे तिकडे हेलकावे खातो. And any tree which faces wind, it has to face, it has to become this way, that way, it moves this way, that way, and becomes much rooted. आणि जे प्रत्येक झाड असतं, ज्या ठिकाणी वाऱ्याची दिशा जाते त्या वाऱ्याच्या दिशेबरोबर हल्लं जातं आणि या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून या ठिकाणी ते वाऱ्यावर डोलत असतं. Same way, a good believer will come across different doctrines. अशाच प्रकारे जो उत्तम विश्वासणारा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानांच्या समोर तो येऊ शकतो. One way they will listen everything and they will be carried away, but other way they will stand against the false thing. आणि एका प्रकारे या ठिकाणी या सर्व गोष्टी देवाच्या वचनातून ते ऐकतात, ते पाळून पुढे नेतात आणि दुसऱ्या बाजूने त्या सर्व चुकीच्या गोष्टींच्या विरोधात ते उभे राहतात. So every wind of doctrine may carry at least some people. आणि प्रत्येक जो वारा या सर्व तत्वज्ञानांना घेऊन जातो, काही लोकांना तो तयार करतो. If you are stable, you will definitely stand over any kind of wind and stand against it. आणि जर तुम्ही स्थिर आहात तर कुठल्याही प्रकारच्या वाऱ्याच्या विरोधामध्ये तुम्ही त्या ठिकाणी खंबीर रीतीने उभे राहू शकाल. And then it says next line, आणि या वचनाच्या पुढच्या भागामध्ये म्हटलेलं आहे, by the trickery and cunning craftiness of men in the deceitful plotting. म्हणजे मनुष्याच्या धूर्तपणाने व भ्रांतीच्या मार्गाने येणाऱ्या युक्तीने हेलकावणारे. No, there are trickery doctrines. प्रियांनो, धूर्तपणाच्या काही युक्त्या आहेत. One doctrine is like this, that they will say, if it is your father, why he creates hell? आणि एक प्रकारचं तत्वज्ञान अशा रीतीने सांगतं, जर तुमचा पिता आहे किंवा देव जर तुमचा पिता आहे तर त्याने नरक का उत्पन्न केला? So he will not create, there is no hell. आणि म्हणून मग ते म्हणतात की नरक अशी कोणतीच जागा नाहीये. And there is no punishing and there is no
as such punishing of your sin. आणि म्हणून मग तुमच्या पातकांसाठी कुठल्या प्रकारची शिक्षाही नाहीये. So they will take the same Bible, they will take the same verses, and then they will try to be with tricks they will try to twist it. आणि मग हेच पवित्र शास्त्र ते घेतात, हेच वचन ते घेतात आणि युक्तीने या वचनाचा वेगळा अर्थ लोकांना सांगतात. Be careful about such trickery doctrines. आणि अशा चुकीच्या शिकवणीबद्दल सावधान राहा. And then may God help us to grow and mature for His glory. परमेश्वर आपल्याला सहायता करो की त्या प्रौढपणाच्या पूर्णतेपर्यंत पोहोचूपर्यंत परमेश्वर त्याची कृपा आपल्याला देव. Then verse 15 says, आणि पुढे आता 15 वचन सांगतं, but speaking the truth in love in everything may grow up in Him who is the head of that is Christ. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या परिमाणाने सर्व प्रकारे वाढावे. So what we have to do, we have to grow in love. मग आपल्याला काय करायचंय तर आपल्याला प्रीतीमध्ये वाढायचं आहे. A true church will grow in love and a true believer will grow in love. खरी मंडळी प्रीतीमध्ये वाढते, खरा विश्वासणारा हा प्रीतीमध्ये वाढतो. And then they will also grow in love, they will also grow in Him who is Christ. आणि ते प्रीतीमध्ये तर वाढतातच, पण ते ख्रिस्त जो आपला मस्तक आहे त्याच्या ठाई सुद्धा वाढतात. Are you growing? आपण वाढत आहोत का? Once I was asking a friend of mine, are you growing, brother? आणि मला एकदा एका माझ्या मित्राने विचारलं की तुझी वाढ होत आहे का? He asked me, how to know that we are growing? आणि त्याने मला असं विचारलं की कशा रीतीने ओळखावं की माझी वाढ होतीये. I told them, आणि मी त्याला म्हटलं, brother, when you see a tree, definitely it's not as small as you have planted it, but it is growing. आणि मी त्याला उदाहरण दिलं की एक जे झाड तू पाहतोस ते सर्व काळ तसंच राहत नाही की जेव्हा तू ते पेरलेलं होतं ते काळांतराने वाढतं. Same way, तशाच प्रकारे as you grow, you will become bigger and bigger, and then you will be matured enough to handle any situation. तशाच रीतीने दिवसेगणिक तुझी वाढ होत जाते आणि एका परिस्थितीपर्यंत तू या प्रौढपणाच्या समजदारीत येऊन पोहोचतो की प्रत्येक परिस्थिती योग्य रीतीने तुला हाताळता येईल. In spiritual life also we grow day by day. आध्यात्मिक जीवनामध्येही अशाच रीतीने प्रत्येक दिवस आपली वाढ होत असते. Those who are not growing, they have some problem, we have to conclude, and doctors also conclude it. आणि ज्यांची वाढ होत नाही तर मग ते त्या ठिकाणी कुठेतरी संपतात आणि डॉक्टर हे आपल्या हाताच्या त्यांच्या ठाई वर करून देतात. In one village as we were preaching, आणि एका गावामध्ये ज्या ठिकाणी आम्ही जाऊन संदेश देत होतो, they brought 2 dwarf children. आणि त्यांनी त्या ठिकाणी 2 बुटक्या मुलांना आणलं. And then they said these are 40 years old boys. आणि त्यांनी सांगितलं की ही दोघंही 40 वर्षाची आहेत. But they don't have growth. They are just dwarf and they are just this much like small children. आणि त्यांची उंचीच वाढलेली नाहीये, लहान लेकराप्रमाणे इतकीच त्यांची उंची होती. If you are growing, you will grow in your thinking, you will grow in your body, you will grow in your spiritual life also. आणि जर तुमची वाढ होत आहे तर तुमच्या बौद्धिक रीतीने तुमची वाढ होणार, तुमची शारीरिक रीतीने वाढ होणार आणि तुमची त्या ठिकाणी सामाजिक रीतीनेही समजुतीमध्ये तुमची वाढ होणार. If you are not growing, जर तुम्ही वाढत नाही, turn to the Lord and ask Him, Lord, help me to grow more. प्रभूला सांगा आणि प्रभूला म्हणा की प्रभू मला सहायता कर की मी वाढू शकेल. Every day we would like to grow for your glory. प्रत्येक दिवशी तुझ्या गौरवासाठी मला वाढायचं आहे. Each time let me be filled with your grace and let me be a people who grow for your glory. प्रत्येक समयाला तुझी कृपा मला मिळो की त्या कृपेमध्ये माझी वाढ होईल. In 1 Peter, पहिल्या पेत्राचे पहिले पत्र 2nd chapter, त्याचा 2रा अध्याय, we read about growth. त्या ठिकाणी वाढीबद्दल आपण वाचतो. And children, आणि तेथे असले लेकरं, newborn babes, आणि जे नुकतेच जन्मलेले बालक आहेत, they long for pure milk of the word of God. आणि ते
निर्या दुधाची अपेक्षा करतात देवाच्या वचनाप्रमाणे. How do they learn? आणि ते कशा रीतीने ते अपेक्षा करतात? If they are hungry, they will start crying. जर त्यांना भूक लागली तर ते रडणार. If mother delays जर आईने दूध देण्यास उशीर केला and the child will cry bitterly. तर लेकरू आणखीन मोठ्याने रडतं. They will shout and cry, saying, "Wow, wow!" and then make the mother to drop the work and then run and take the child. आणि जर खूप जोरात भूक लागली असेल तर ते लेकरू वाव वाव करून आणखीन मोठ्याने रडतं, जेणेकरून त्याची आई त्याच्या हातातलं काम सोडून त्याच्याकडे धावत जाईल. So mommy has to drop the work which she is doing. आणि आई त्याची काय करते, त्याच्या हातातलं काम सर्व सोडते. Maybe mommy is cleaning the vessels, or she may be cleaning the grains and all that. एखाद वेळेला त्याची आई भांडे धुवत असेल किंवा धान्य साफ करत असेल. She has to drop everything and run to take the child. आणि सगळं काही सोडून ती त्या लेकराकडे धाव घेते. She will take the child into the arms and then feed the child and cool the child and try to meet the need. आणि त्या लेकराला ती कुशीत घेते, त्याला जवळ घेते, त्याला शांत करते आणि त्याची भूक शमवते. And in the word of God, देवाच्या वचनामध्येही we have pure milk of the word of God. देवाच्या वचनातील निर दूध आपल्याला पाहायला मिळतं. Not only pure milk of the word of God, आणि देवाच्या वचनातील केवळ निर दूधच नव्हे, there is also strong food. त्याच्या बरोबर देवाच्या वचनामध्ये आपल्याला ठोस किंवा कठीण असं अन्न सुद्धा पाहायला In the मिळतं. word of God there is strong food also. देवाच्या वचनात आपल्यासाठी कठीण असं अन्न सुद्धा आहे. That is why you need to grow day by day. If you are drinking only the milk all throughout the life, there is no proper growth. आणि म्हणूनच आपल्याला दिवस गणिक वाढण्याची गरज आहे. जर आयुष्यभर आपण केवळ दूधच पित राहिलो तर आपली वाढ होणार नाही. That is why we need to be a people growing every day, and then once there is a phase. One phase is over, then you will not drink milk every time. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपली वाढ झाली पाहिजे. एक समयानंतर प्रत्येक व्यक्ती दूध पित राहणार नाही. And they will take hard food. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही ठोस जे अन्न आहे ते त्याला देणं गरजेचं आहे. That is why Paul is writing. आणि ह्याच्यासाठीच पौल अशा रीतीने लिहितो. 1 Corinthians. करंथीकरास पहिले पत्र. 1 Corinthians 3rd chapter. करंथीकरास पहिले पत्र त्याचा 3रा अध्याय Verse 1. आणि त्याचं पहिलं वचन. 1 Corinthians 3:1. करंथीकरास पहिले पत्र 3रा अध्याय. It says, I, brethren, could not speak to you as to spiritual people, but as a carnal, as to infants in Christ. बंधुजन हो, जसे आत्मिकांबरोबर बोलावे तसे मी तुमच्या बरोबर माझ्याने बोलवले नाही, तर जसे दैहिकांबरोबर जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे बोलावे लागले. Verse 2. दुसरं वचन. I fed you with milk and not with solid food. मी तुम्हास दूध पाजिले, अन्न दिले नाही. Children need milk. लेकरांना दुधाची गरज असते. But as you grow, पण जेव्हा तुमची वाढ होते, hunger also grows. भूक सुद्धा वाढते. So you need solid food. आणि त्यासाठी तुम्हाला अन्नाची गरज पडते. So that's how we know that a person is growing or not. याच्याद्वारेच तुम्ही ओळखू शकता की त्या व्यक्तीची वाढ होत आहे की नाही. May God bless us to grow day by day for His glory. परमेश्वर आपल्याला सहायता करो की दिवस कणिक आपली वाढ त्याच्या ठाई होऊ शकेल. Till we become mature for His glory. त्याच्या गौरवामध्ये आपण पूर्णतेस येईपर्यंत. If you are not able to grow like children who drink only milk and then grow to eat the solid food, आणि तुम्ही त्या लेकराप्रमाणे जो दूध पित राहाल आणि जर अन्न खाल्लं नाही, then there is no growth.
तर त्या ठिकाणी तुमची वाढ थांबून जाणार. That is why you have to cry and say, Lord, I am like a small child. आणि म्हणून तुम्हाला प्रभूला सांगणं आहे की प्रभू मी त्या लहान लेकराप्रमाणे आहे. Help me to eat the solid food from your word. प्रभू मला सहायता कर की तुझ्या वचनातलं जे ठोस अन्न आहे तेही मी खाऊ शकेल. Shall we pray like that? अशा रीतीने आपण प्रार्थना करू शकतो का? We cry before God, परमेश्वरासमोर अशा रीतीने आपण आरोळी करू शकतो का? Lord, here am I. प्रभू मी इथे आहे. Lord, touch me. प्रभू मला स्पर्श कर. Help me to grow day by day. प्रभू मला सहायता कर की मी दिवसगणिक वाढू I शकेल. don't want to be any more a child which drinks only milk. आणि प्रभू मला असं बनायचं नाही की जे केवळ त्या लहान लेकराप्रमाणे दूधच पित राहील. I want to be growing eating solid food and then becoming matured in Christ. पण प्रभू तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी त्या जे ठोस अन्न आहे ते खाऊन मला वाढायचं आहे. Please touch me and change me, turn me for your glory. आणि प्रभू कृपा करून मला बदल, मला घडव तुझ्या गौरवासाठी. Make me and mold me for your glory. तुझ्या गौरवासाठी मला मोड तोड आणि घडव. Shall we close our eyes? आपले डोळे आपण बंद करूया. Look God in prayer. परमेश्वराकडे आपली दृष्टी आपण Father, लावू. we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for your word which has come with all clarity. आणि प्रभू अतिशय स्पष्ट रीतीने आज तुझं वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे म्हणून तुझे धन्यवाद. May your grace continue to be brood upon us. प्रभू तुझी कृपा आमच्या जीवनावर उतरून येऊ. Help us, O God, to grow more and more for your glory. प्रभू आम्हाला सहायता कर की तुझ्या गौरवासाठी अधिक आणि अधिक आम्ही वाढू Not शकू. only milk drinking children, but to grow solid and then eat solid and come to the stature of Christ, O Lord. आणि प्रभू केवळ दूध पिणारे बालकच नाहीत प्रभू, तर प्रभू तुझ्या गौरवासाठी ते ठोस अन्न खाणारे प्रौढ व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं प्रभू तुझी कृपा तू आम्हाला दे. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना पिता तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया.